मागच्या एपिसोडमध्ये आपण इटलीमधील फ्लोरेन्स येथे देवाज्ञा झालेले कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्याबाबत माहिती करून घेतली। त्यांचे दत्तक पुत्र कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचा त्यांच्या इंग्रजांनी नेमलेल्या कारभाऱ्यांच्या जाचामुळे मृत्यू झाला होता। छत्रपतींच्या हयातीतच त्यांच्या बाजूने आणि त्यांना त्रास देणाऱ्या कारभाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन लेखन करणारे दोन महत्त्वाचे संपादक आणि पत्रकार म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर होते। हे तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे। छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचा इटालीमध्ये अचानक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या विधवा राणीने सावर्डेकर भोसले घराण्यातील नारायणराव नावाच्या एका 9 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतले। हा दत्तक समारंभ ऑक्टोबर 1871 मध्ये पार पडला। महत्त्वाचे म्हणजे दत्तक विधान समारंभापूर्वी नारायणरावांची वैद्यकीय तपासणी कोल्हापूरच्या सिव्हिल सर्जनांनी केली होती आणि त्यांना कुठलाही शारीरिक किंवा मानसिक व्याधी नाही असा त्यांनी निर्वाळा दिला होता। त्यावेळेस कोल्हापूरचे कारभारी होते महादेवराव बर्वे। राजाराम महाराजांच्या हयातीतच जून 1870 मध्ये बर्वे यांची कोल्हापूरच्या कारभारीपदी इंग्रजांकडून नियुक्ती झाली होती। त्यांनी कलेक्टर व मॅजिस्ट्रेट म्हणून त्यावेळेस मुंबई इलाख्यात असलेल्या कर्नाटकामध्ये काम केले होते आणि एक कर्तबगार पण कडक अधिकारी म्हणून नाव मिळवलं होतं। ज्येष्ठ संशोधक व लेखक यदी फडके असं म्हणतात की हाताखालच्या लोकांशी अरेरावीने वागणे व गोऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणे असा त्यांचा खाक्या होता। राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर गादीवर आलेले शिवाजीराजे वयाने लहान असल्यामुळे कोल्हापूर संस्थानाचा प्रत्यक्ष कारभार बर्वेच चालवत असत। ब्रिटिशांचा पॉलिटिकल एजंट हा त्यांचा सल्ला सहसा नाकारत नसे। त्यामुळे बर्वे हे इंग्रजांच्या मर्जीतील अधिकारी होते, वेगळं सांगायला नको। यामुळे कोल्हापूर संस्थानात त्यांचे प्रस्थ प्रचंड वाढले होते, इतके की घोडागाडीतून जाणाऱ्या पॉलिटिकल एजंटपेक्षा त्यांच्या मागून साध्या टांग्यातनं जाणारे बर्वे हे यांना लोक अधिक अदबीने वाकून मुजरा किंवा नमस्कार करत। आपण कोल्हापूरच्या अल्पवयीन छत्रपतींना किंवा राजघराण्यातील व्यक्तींना नमस्कार करतो त्यावेळेस छत्रपतींनी सुद्धा आपल्याला उलटून नमस्कार करावा असा बर्वे यांचा आग्रह होता। अर्थात ही गोष्ट छत्रपतींना रुचत नसे। महाराजांचं राजघराण्यातील व्यक्तींना वागवण्याची बर्वेंची पद्धत ही अपमानास्पद व उर्मटपणाची होती असे तात्कालीन वृत्तपत्रावरून दिसते असं फडके म्हणतात। गंमत म्हणजे बर्व्यांच्या विरोधात कोल्हापुरातील स्थानिक ब्राह्मणांमध्ये असंतोष होता। याचे कारण असे की ते नोकऱ्या देताना कोल्हापूरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या माणसांना झुकतं माप देतात असा त्यांचा दावा होता। अर्थात त्यावेळी सरकारी नोकऱ्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ब्राह्मणांचा समावेश अधिक होता, वेगळं सांगायला नको। राजाराम महाराजांचे एक शिक्षक पटवर्धन हे शिवाजी महाराजांना शिकवण्याचे काम करत, पण त्यांचे बर्वेंशी फाटल्यामुळे त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले। महाराजांचे जन्मदाते आई वडील राधाबाई व दिनकरराव हे सुरुवातीला त्यांच्यासोबत राहत असत, पण आई वडील जवळ असल्याने त्यांच्या शिक्षणात बाधा येते असं कारण पुढे करून त्यांना दूर करण्यात आलं। बर्वे यांचा एकूणच कारभार हा छत्रपती व त्यांच्या घरच्या मंडळींना त्रासदायक होता। मे 1878 मध्ये त्यांचं लग्न लावण्यात आलं। त्यानंतर त्यांना राजकोटला राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले। राजकोटला शिवाजीराजांची प्रकृती वारंवार बिघडत असे आणि आपल्याला पदच्युत करण्याचा बेत आहे आणि त्यासाठी आपल्याला संस्थानापासून लांब राजकोटला पाठवण्यात आले आहे असं त्यांना वाटत असे। आपल्यावर विषप्रयोग व्हायचा धोका वाटत असल्यामुळे त्या आजारी पडल्यावर सुद्धा औषध घ्यायला नकार देत। त्यामुळे त्यांना जबरदस्तीने औषध द्यावं लागत असे। राजकोटला त्यांच्या दिमतीला असलेला नोकर लक्ष्मण जमादार हा त्यांना खूप त्रास देत असे। एकदा तर या लक्ष्मणने राजांच्या एक थोबाडीतही मारली होती आणि ते राजांच्या सासऱ्यांच्या देखत। 1879 मध्ये छत्रपती शिवाजी चौथे विचित्र वागू लागल्याबाबत चर्चा सुरू झाली आणि तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये त्याबाबत बातम्या सुद्धा येऊ लागल्या। काही लोकांच्या मते बर्वे व त्यांचे चेले चपेटे यांनी दिलेल्या त्रासामुळे
महाराजांच्या मनाचा तोल बिघडत होता. तर इतर काही लोक असं म्हणत की वेळ लागल्याचे निमित्त करून त्यांना पदावरून दूर करण्याचे कारस्थान शिजत होतं. शेवटी राजांना राजकोटहून परत आणण्यात आले. त्यांना महाबळेश्वरला ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस ते तासनतास खुर्चीवर काहीही न बोलता बसत, तर कधी सारखेच बोलत असत. जानेवारी 1881 मध्ये मराठावा केसरी ही वृत्तपत्र सुरू करण्यात आली होती. त्याच वर्षी अनेक वर्तमानपत्र शिवाजी महाराजांची बाजू घेऊन कारभारी बर्वे यांच्यावर तुटून पडली. या वर्तमानपत्रांमध्ये ज्ञानप्रकाश, महाराष्ट्र मित्र, अरुणोदय, हिंदू पंच याचबरोबर केसरी व मराठा यांचाही समावेश होता. मराठा व केसरीच्या माध्यमातून टिळक व आगरकर बर्वेवर टीका करू लागले. या दोन्ही वर्तमानपत्रांनी बर्व्यांच्या काही कथित पत्र छापली. जानेवारी 1882 मध्ये बर्वे यांनी आगरकर, टिळक व इतर काही मंडळींच्या विरोधात फौजदारी खटले दाखल केले. पुढे बर्वे यांची पुनर्मुद्रित केलेली पत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले. मराठा व केसरीने कोल्हापूर प्रकरणाबाबत छापलेल्या सर्व मजकुराची जबाबदारी संपादक या नात्याने टिळक व आगरकर यांनी स्वीकारली. पुढे बर्वेंनी केलेल्या आबरू नुकसानीच्या खटल्यामध्ये जुलै 1882 मध्ये टिळक व आगरकर यांना 4 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. टिळक व आगरकर यांची रवानगी मुंबईतल्या डोंगरी येथल्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगण्यासाठी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी रामशेठ उरावणे यांनी टिळक व आगरकर यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. फुल्यांचे सहकारी असलेले हरिरावजी चिपळूणकर हे त्यावेळच्या पुण्यातल्या प्रतिष्ठित गृहस्थांनी पुढाकार घेऊन पुणे मुंबईतल्या प्रमुख लोकांच्या सह्या घेऊन एक अर्ज गव्हर्नर यांना पाठवला होता. टिळक आगरकर यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींची बाजू घेऊन महादेवराव बर्वेंसारख्या ब्राह्मण कारभाऱ्यावर टीका केल्यामुळे श्री शिवाजी, दीनबंधू यांच्यासारख्या ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांनी सुद्धा त्यांची स्तुती केली. ऑक्टोबर 1882 मध्ये टिळक व आगरकर तुरुंगातून सुटले. तुरुंगाच्या बाहेर त्यांच्या स्वागतासाठी हार तुरे घेऊन शेकडो लोक उपस्थित होते, ज्यामध्ये ब्राह्मण व ब्राह्मणेतर या दोघांचाही समावेश होता. या घटनेला टिळक व आगरकर यांचा राजकारणातील औपचारिक प्रवेश मानला जातो. दुर्दैवाने डिसेंबर 1883 मध्ये छत्रपती शिवाजी चौथे यांचा अहमदनगरमध्ये त्यांचेच अंगरक्षक असलेल्या ग्रीन नावाच्या एका गोऱ्या अधिकाऱ्याच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. पुढे इंग्रज सरकारने सारवासारव करून हा अपघाती मृत्यू होता असे सांगितले. त्यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीवर आले राजर्षी शाहू महाराज. पुढे दुर्दैवाने त्यांचा आणि लोकमान्य टिळकांचा वेदोक्त प्रकरणामध्ये संघर्ष झाला. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे माझ्या ईमेल ID वर व ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका. आणि इतिहासातील अशी अनेक अज्ञात पानं उलगडताना अनुभवण्यासाठी पाहत रहा फक्त मुंबई तक.